नमस्कार. मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त यंदा असा एक अद्भुत व दुर्मिळ योग जुळून येत आहे, जो येणाऱ्या काळात 5 विशेष राशींच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. हा योग केवळ शुभच नाही, तर भाग्याला नव्या उंचीवर नेणारा मानला जातो. असे सांगितले जात आहे, की यावर्षी मकर संक्रांतीला तब्बल 148 वर्षानंतर भौम पुष्य योग आणि शक्तीला एकादशी एकाच दिवशी येत आहेत. यासोबत अनेक प्रभावी राजयोगांचीही निर्मिती होत आहे. तर या सर्व योगांच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनपेक्षित यश मिळण्याचे ठोस संकेत दिसून येत आहेत. तर प्रिय मित्रांनो, ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर हा दिवस केवळ सण नसून सूर्य ऊर्जा, कर्म आणि भाग्य परिवर्तनाचा प्रतीक मानले जातं. तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे आणि यंदाचे हे पर्व सामान्य नसून अत्यंत शुभ फळ देणारे ठरू शकते. यावेळी निर्माण होणारे योग इतके दुर्मिळ आहेत, की त्यांच्या प्रभावामुळे अनेक लोकांची रखडलेली कामे अचानक गती घेऊ शकतात. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करताच कर्मफलदाता शनीचा प्रभाव अधिक सक्रिय होतो. सूर्य आणि शनी यांच्या या विशेष संयोगामुळे अनेक राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः जे लोक दीर्घकाळापासून संघर्ष करत होते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचं फळ पूर्णपणे मिळू शकतं. करिअर, व्यवसाय, आर्थिक बाबींमध्ये त्यांना त्यांचे प्रगतीचे लक्षण स्पष्ट संकेत दिसू शकतात. तर मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ सूर्याचे गोचरच नाही, तर भौम पुष्य नक्षत्र योगासह अनेक अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवी पुष्य योग हे प्रमुख मानले जातात. तर हे योग कार्यसिद्धी व धनलाभासाठी अतिशय लाभदायक समजले जातात. याशिवाय शक्तीला एकादशी एकत्र आल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढत आहे. तर या विशेष संयोगामुळे दान, स्नान, पूजापाठ, धार्मिक कार्यांचे फळ नेहमीपेक्षा कितीतरी अधिक मिळेल. मकर संक्रांतीनंतर रुचक राजयोगाची निर्मिती होत आहे. तर हा योग धैर्य, नेतृत्व गुण आणि यशाचे प्रतीक मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना केवळ धनलाभच नाही, तर समाजात मान सन्मान, पद प्रतिष्ठा, करिअरमध्ये मोठी प्रगतीही मिळू शकते. तर एकंदरीत ही मकर संक्रांती काही निवडक राशींसाठी भाग्याचे दार उघडणारी ठरणार आहे. ज्यांच्या जीवनात आत्तापर्यंत अडथळे येत होते, अशा परिस्थितीत या 5 विशेष राशींसाठी येणारा काळ सुवर्ण काळापेक्षा कमी असणार नाही. तर त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिशेने प्रगतीचे मार्ग खुले होताना दिसतील. मेहनतीचं संपूर्ण फळ मिळेल आणि जीवनात पुढे जाण्याच्या संधी आपोआप निर्माण होतील. तब्बल 148 वर्षानंतर धनु राशीपासून मकर राशीपर्यंत प्रभावी राजयोगांची निर्मिती होत आहे, जी या 5 राशींसाठी दैवी वरदान ठरू शकतं. या योगांच्या प्रभावामुळे हे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि अचानक धनलाभाचेही प्रबळ संकेत त्यांना मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तर मित्रांनो, 2026 हे वर्ष या राशींसाठी विशेष उपलब्धी घेऊन येणारे ठरणार आहे. या काळात त्यांना केवळ आर्थिक बळकटीच मिळणार नाही, तर पद, प्रतिष्ठा, समाजात मान सन्मानही प्राप्त होईल. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात विस्तार आणि जबाबदाऱ्यांबरोबरच नाव, ओळख दोन्ही वाढताना दिसतील. तर मित्रांनो, आता पाहूया त्या कोणत्या 5 भाग्यशाली राशी आहेत, ज्यांना मकर संक्रांतीनंतर सातत्याने लाभ आणि यश मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी असे वाटत असेल, तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. व्हिडिओला एक लाईक करा. तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सर्वप्रथम रास म्हणजे तुला रास. तूळ तूळ राशीच्या जातकांसाठी ही मकर संक्रांती आनंददायी संकेत घेऊन येत आहे. सूर्यदेव तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भाव सक्रिय करतील, ज्याचा परिणाम घरगुती जीवन आणि मानसिक शांतीवर होईल. सुख सुविधांची प्राप्ती होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती होईल, नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरी रास आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी ही मकर संक्रांती एक महत्वाचा वळण बिंदू ठरणार आहे. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच
तुमच्या कुंडलीतील सप्तम भाव सक्रिय होईल. याचा थेट परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर, आर्थिक स्थितीवर दिसून येईल. या काळात व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. तसेच धन लाभाचेही मजबूत योग तयार होत आहेत. दीर्घकाळापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि धनसंचयातही सातत्याने वाढ होताना दिसेल. याशिवाय जुन्या मित्रांशी किंवा ओळखीच्या व्यक्तींशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत उत्कृष्ट राहील. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीने प्रभावित होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. नफा वाढेल, नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांचं स्वप्न या काळात साकार होऊ शकतं आणि भागीदारी म्हणजे पार्टनरशिप मिळण्याचाही योग होत आहे, ज्यातून भविष्यात मोठा लाभ होईल. प्रेम जीवनात मधुरता वाढेल, नात्यांमध्ये समज वाढेल आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल राहील. तिसरी रास आहे मकर रास. सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करत असल्याने मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा आणि सकारात्मक बदलांचा ठरेल. मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे, यश प्राप्त होईल आणि आरोग्यही उत्तम राहील. वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल, कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. चौथी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांसाठी ही मकर संक्रांती अत्यंत फलदायी ठरणार आहे. व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक अडचणी दूर होतील, विवाहाच्या अडलेल्या गोष्टी मार्गी लागतील, समाजात वेगळी ओळख निर्माण होईल, असे अनेक शुभ परिणाम दिसून येतील. माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची विशेष कृपा तुमच्यावर राहील. आता आता 5वी आणि शेवटची रास आहे मीन राशी. तर या राशीसाठी हे योग अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. सूर्य तुमच्या 11व्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे उत्पन्न, लाभ आणि इच्छा पूर्ण होण्याचे योग प्रबळ होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती, आर्थिक लाभ, नात्यांमध्ये गोडवा आणि उत्तम आरोग्य असे सर्व सकारात्मक परिणाम दिसून येतील. तर मित्रांनो, या होत्या 5 भाग्यशाली राशी ज्यांना सन 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या शक्तिशाली राजयोगांची विशेष लाभ मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा, श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.